नमस्कार, मी सरिता कौशिक। झिरो आवरच्या आजच्या भागात आपलं स्वागत। एखाद्या व्यक्तीला सरकारी नोकरी मिळाली की आयुष्य सेट होऊन जाईल असं म्हणताना आपण नक्कीच ऐकलं असेल। एक काळ असाही होता की मुलाला सरकारी नोकरी म्हटली की लग्नाला मुलगी मुलीच्या घरचे तात्काळ हो म्हणायचे। त्याला कारणही तसंच आहे। खासगी कंपन्यांमधील नोकरी ही आव्हानात्मक असते, तर सरकारी नोकरी ही तुलनेनं सुरक्षित मानली जाते। प्रतिष्ठा, भरपूर वेतनमान आणि निवृत्तीनंतर पेन्शनमुळे सरकारी नोकरीला आजही पसंती आहे। पण सध्या याच पेन्शनवरून सरकार आणि सरकारी कर्मचारी पुन्हा एकदा आमने सामने उभे ठाकले होते। हिवाळी अधिवेशनात भव्य मोर्चा काढल्यानंतर आज राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीमधील जवळपास 17 लाख कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचं हत्यार उपसलं। मुंबई, नाशिक, नागपूर, कोल्हापूरसह राज्यभरात त्याचे पडसाद उमटले। शासकीय कर्मचाऱ्यांच्या काम बंदमुळे सरकारही हललं। आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत जुनी पेन्शन अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत देण्याबाबत निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही दिली आणि 100हून अधिक आंदोलक संघटनांनी तात्काळ ऑनलाईन बैठक घेतली। मुख्यमंत्र्यांचं निवेदन तसंच पेन्शनचा मुद्दा सोडवण्याचे लिखित आदेश आल्यानंतर या शासकीय कर्मचाऱ्यांनी आज संध्याकाळी 6:45 वाजता आपलं काम बंद आंदोलन स्थगित केलं आणि सर्वांनीच सुटकेचा दीर्घ श्वास घेतला। हे आंदोलन स्थगित झाल्यामुळे रुग्णांचे होणारे हाल थांबले, ही महत्त्वाची बाब। निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक व सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे योग्य प्रकारे राखली जाईल या मूळ तत्वावर शासन ठाम आहे। प्राप्त अहवाल व त्यावरील चर्चा व अंतिम निर्णय हा या तत्वाशी सुसंगत असेल। सदर अहवालावर अंतिम निर्णय येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येईल। मी सदनास ग्वाही देऊ इच्छितो की संघटनेच्या मागण्यांप्रती शासन सकारात्मक आहे, त्यामुळे संघटनेने सुरू केलेला संप त्वरित मागे घ्यावा। या विषयावरच आम्ही आज तुम्हाला एक प्रश्न विचारला होता। तो प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला पहिला प्रश्न, सरकारनं शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करावी का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। आज राज्यात जवळपास 17 लाख शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला। त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात उमटले। सरकारी दवाखान्यांपासून कार्यालयांपर्यंत आज सगळीकडे शुकशुकाट होता। मुख्यमंत्र्यांनी ग्वाही दिली असली तरी संघटनांनी मात्र संप पुकारलाच। जुनी पेन्शन हीच मागणी अजेंड्यावर होती। जुनी पेन्शन आणि नवी पेन्शनमध्ये काय फरक आहे? नवी पेन्शन पद्धती कशी आहे? त्याला सरकारी कर्मचारी का विरोध करत आहेत? असा सगळ्या प्रश्नांचं उत्तर जाणून घेण्यासाठी पाहूयात टीम झिरो आवरचा स्पेशल रिपोर्ट। आधी विराट मोर्चा आणि आता थेट बेमुदत संपाची हाक। नव्या पेन्शन स्कीमचा विरोध करत जुनी पेन्शन लागू करावी अशी मागणी करत आज 17 लाख शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी संपाला सुरुवात केली। बरं, हे दुखणं काही आजचं नाहीये, तर त्याची देशात 2004 साली आणि महाराष्ट्रात 2005 साली सुरुवात झाली।
नव्या पेन्शन स्कीमला विरोध का होतोय हे समजून घेण्यासाठी आपल्याला दोन्ही पेन्शन स्कीम मधला फरक समजून घ्यावा लागेल. जुन्या स्कीमनुसार कर्मचाऱ्याच्या पगाराच्या अर्धी म्हणजे 50% रक्कम निवृत्तीच्या वेळी पेन्शन म्हणून दिली जायची. मात्र नव्या योजनेत सरकार कर्मचाऱ्यांच्या पगारातून 40% रक्कम स्वतःकडे ठेवतं, त्याची गुंतवणूक करतं आणि त्याच्या आधारावरच पेन्शन ठरते. म्हणून कर्मचाऱ्यांना नवी पेन्शन योजना नको आहे. आणखी कोणकोणते फरक आहेत दोन्ही योजनेत तेही पहा. ओल्ड पेन्शन स्कीम मध्ये पगारातून कोणतीही कपात होत नव्हती, पण न्यू पेन्शन स्कीम मध्ये मात्र पगारातून दरमहा ठराविक रक्कम कपात केली जाते. ओल्ड पेन्शन स्कीम मध्ये ग्रॅच्युइटी, जीपीएफ, महागाई भत्ता मिळायचा, पण न्यू पेन्शन मध्ये अशी कोणतीही सवलत नाही. ओल्ड पेन्शन मध्ये मृत्यूनंतर वारसदारालाही पेन्शन मिळायची, पण न्यू पेन्शन मध्ये अशी कुठलीही निश्चित रक्कम नाही. त्यामुळेच केंद्रात आणि राज्यात जुनी पेन्शन योजना कळीचा मुद्दा ठरते. आजही महाराष्ट्रातील पुणे, अमरावती, नंदुरबार, भंडारा, नाशिक, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय. कोणकोणते कर्मचारी संपावर गेलेत तेही पहा. सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर, महापालिका, नगरपालिका, आरोग्य कर्मचारी, परिचारिका, कक्षसेविका आणि सफाई कामगार. गेल्या 2 दिवसांपासून सरकारी कर्मचाऱ्यांनी नागपुरात ठाण मांडलंय. विधिमंडळाच्या अधिवेशनातही हाच मुद्दा चर्चेत आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी आजही बैठक झाली. संध्याकाळी शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आणि त्यानंतर काही संघटनांनी संप मागे घेतला. 0 अवर एबीपी माझा. जुन्या पेन्शनचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात पुन्हा ऐरणीवर आला. जुन्या पेन्शन योजनेनुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 91,000 पर्यंत पेन्शन आहे, पण नवीन योजनेत 7 ते 9 हजारांपर्यंतच पेन्शन मिळते. नव्या योजनेतून सामाजिक सुरक्षिततेची हमी नसल्यानं 2005 पासून बंद झालेली जुनी पेन्शन लागू करावी अशी मागणी पुन्हा होत आहे. 60 वर्षाच्या नोकरीनंतरही निवृत्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्याला जुन्या पेन्शनचा लाभ मिळत नाही, पण एखादा नेता, आमदार झाला तरी त्यांना हयातभर पेन्शन मिळते. नवी पेन्शन योजनेनुसार निवृत्त कर्मचाऱ्यास किमान 1500 ते जास्तीत जास्त 7 ते 9 हजारांपर्यंतच पेन्शन मिळते. दुसरीकडे एखादा आमदार होऊन गेलेल्या लोकप्रतिनिधीला किमान 50,000 ते 1.25 लाखापर्यंत पेन्शन मिळते. मग कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू का होत नाही, हा मुद्दा कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. यावरच आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत, त्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न तुम्हाला परत सांगते. सरकारनं शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करावी का, हा आपला प्रश्न होता. त्यावर सोशल मीडियातून भरभरून प्रतिक्रिया आल्या आहेत. काय आहेत बघूया. एक्स वरून राहुल शिंदे, जुनी पेन्शन लागू करा, कर्मचारी वर्गाच्या हिताचा निर्णय आहे. एक्स वरूनच अंकुश मैलारे, हा त्यांचा हक्क आहे, त्यांना जुनी पेन्शन लागू करायलाच हवी. एक्स वरून वीरेंद्र राजपूत, शासनाला तिजोरीवर पडणाऱ्या बोजाची चिंता असेल तर आमदार खासदारांची पेन्शन बंद करावी, म्हणजे सर्वांना समान न्याय मिळेल. एक्स वरून अविनाश पांढरे, अजिबात गरज नाही, पूर्ण खासगीकरण करणे गरजेचे आहे, तरच सेवा सुधारेल. यूट्यूब वरून वर्षा वाघ, बेरोजगारांना नोकरी द्या आणि शेतकऱ्यांना पेन्शन चालू करा. यूट्यूब वरून अरिंजय उपाध्ये, जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याला पेन्शन मिळाली पाहिजे, बाकी सर्वांची रद्द करावी. यूट्यूब वरूनच विष्णू गलांडे, पेन्शनपेक्षा सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी देणे गरजेचे आहे. फेसबुक वरून दीपक लोखंडे, पेन्शन नक्कीच द्या, पण कामचुकार, मुजोर, भ्रष्ट कर्मचाऱ्यांना अजिबात नाही.
फेसबुकवरूनच संगीता जोशी, आमदार खासदारांना पेन्शनची काय गरज, 4 पिढ्या बसून खातील इतके कमवतात, हा भुर्दंड कशाला सरकारी तिजोरीवर, पर्यायानं जनतेवर, हा जनतेचाच पैसा आहे. इंस्टाग्रामवरून सुशांत सूर्यवंशी, सरकारने इंडियन आर्मी सोडून कुणालाही पेन्शन देऊ नये. हे झालं सर्वसामान्यांचं मत. मात्र जुन्या पेन्शनवर खुद्द आरबीआयनं अहवाल दिलाय. स्टेट फायनान्सेस अ स्टडी ऑफ बजेट्स ऑफ 2023-24 हा अहवाल प्रसिद्ध करत आरबीआयनं, जी आपल्या देशाची शिखर बँक आहे, तिनं राज्यांना इशारा दिला आहे. आरबीआयच्या अहवालात नेमकं काय आहे ते पाहूया. आरबीआयच्या अहवालानुसार जुनी पेन्शन योजना लागू केल्यानं तिजोरीवर 4.5% भार वाढेल. अशानं राज्यांकडे विकासासाठी पैसाच उरणार नाही. ओपीएस सरकारी तिजोरीसाठी अत्यंत हानिकारक सिद्ध होईल. राज्यांनी ही योजना लागू करणं पुढच्या पिढ्यांसाठी धोकादायक ठरेल. जुनी पेन्शन योजना रद्द केल्यानं जो फायदा झाला होता तोही वाया जाईल. सगळ्यात महत्त्वाचं, देशाच्या जीडीपीवर 1% अतिरिक्त भार होईल. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना एनडीए सरकारनं सेवानिवृत्त सरकारी नोकरांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच NPS नावाची नवीन पेन्शन प्रणाली सुरू केली. जानेवारी 2004 मध्ये त्याची अंमलबजावणी करण्यात आली. पुढे पश्चिम बंगाल वगळता सर्वच राज्यांनी ती योजना लागू केली. या नव्या पेन्शन योजनेनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या योजनेच्या तुलनेत खूप मोठी पेन्शन मिळेल असं सांगण्यात आलं होतं. पण निवृत्त कर्मचाऱ्यांचं मासिक उत्पन्न झपाट्यानं कमी झाल्यामुळे आपली फसवणूक झाल्याची कर्मचाऱ्यांची भावना आहे. नवी पेन्शन योजना ही स्टॉक मार्केटवर अवलंबून असल्यामुळे त्यात कसलीही खात्री नाही. शिवाय जुन्या आणि नवीन योजनेच्या पेन्शनच्या रकमांमध्ये प्रचंड तफावत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जुनी पेन्शन योजना अशक्य असल्याचे गणितच मागील नागपूरच्या अधिवेशनात मांडले होते. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सरकार सकारात्मक असल्याचे सांगून सरकारी कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या. शासकीय कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर राज्याचे निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव सुबोध कुमार, सुधीर श्रीवास्तव आणि KP बक्षी यांची यावर्षी मार्चमध्ये 3 सदस्यीय समितीही नेमल्या गेली. त्या समितीचा अहवालही सरकारला सादर झालाय. पण त्यावर निर्णयाची अद्याप प्रतीक्षा आहे. या विषयावरच बोलण्यासाठी आपल्या सोबत उपस्थित आहेत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीचे सदस्य सुभाष मोरे. आपण आपल्या गेस्ट सेंटरला जाऊया. सुभाषजी, एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये आपलं स्वागत आहे. एकंदरीत आज आपण संप पुकारला होता, मात्र तो मागेही घेतला. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन सगळ्यांना पटलेलं दिसतंय. होय. येणाऱ्या काळात आंदोलनाची दिशा काय असणार आहे? आपण बजेट सेशन पर्यंत थांबणार आहात का? आज माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन करून अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वांना जुनी पेन्शन योजनेप्रमाणे आर्थिक व सामाजिक सुरक्षितता देण्याचे मान्य केलेले आहे. त्यांनी निवेदन केल्यानंतर सुकाणू समितीची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये संप संस्थगित करण्यात आला आहे. त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांनी मागील 9 महिन्यांपासून प्रलंबित असणाऱ्या आणखीन मागण्या सुद्धा मान्य केलेल्या आहेत. त्यामुळे समितीचा अहवाल आल्यावर सुकाणू समितीचे सदस्य वित्त सचिव, प्रधान सचिव यांच्याशी चर्चा करतील आणि चर्चेअंती अंतिम निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिला जाणार आहे. आम्ही त्याची प्रतीक्षा करत आहोत. सुकाणू समितीमध्ये किती लोक आहेत आणि आजचा संप मागे घेण्याचा जो निर्णय झाला तो एकमतानं झाला का? सुकाणू समितीचे मुख्य निमंत्रक सन्माननीय विश्वास काटकर
यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील 121 संघटना एकत्रितपणे आहेत आणि या 121 संघटनांशी माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन झाल्यानंतर आम्ही चर्चा केली आणि चर्चेअंती शासनाला वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. शासनाला वेळ देण्याचा निर्णय हा मेजॉरिटीनं घेण्यात आला की एकमतानं घेण्यात आला? हा निर्णय बहुमताने घेण्यात आलेला आहे, कारण की मागच्या वेळी जेव्हा संप झाला तेव्हा 3 महिन्याच्या आत समितीचा निर्णय येईल आणि पेन्शनचे सर्व फायदे मिळतील असं म्हटलं गेलं होतं. परंतु त्या 3 महिन्याच्या ऐवजी 9 महिन्यापर्यंत हा कालावधी खेचण्यात आला. त्यामुळे नाईलाजाने सुकाणू समितीने संपाचा हत्यार उघडलं. एक गेले 2 दिवस आधी मी आता ठरवलेलं आहे की हा अहवाल आमच्या समोर आल्यानंतर बोला हा अहवाल आमच्या समोर आल्यानंतर त्याच्यातील आर्थिक तरतुदींच्या संदर्भात आम्ही चर्चा करू आणि या चर्चेच्या अंतिम जर जुन्या पेन्शनचे सर्व फायदे आम्हाला मिळणार असतील तर आणि तरच अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्ही त्याला संमती दिली जाईल. पण अहवाल तुमच्या समोर कधी येणार, कधी अपेक्षित आहे अहवाल समोर? माननीय मुख्यमंत्री आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी पुढील आठवड्यात हा अहवाल आमच्यापर्यंत दिला जाईल. या अहवालाच्या संदर्भात समन्वय समितीच्या सर्व घटक संघटनांशी चर्चा केली जाईल आणि सर्वच संघटनांच्या सदस्यांशी चर्चा केल्यानंतर सर्वांना मान्य असेल असा अंतिम तोडगा काढण्याचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. अगदी 2 दिवस आधी जो आपला भव्य मोर्चा निघाला होता नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये, ज्यानंतर आपण आजचा संप जाहीर केला होता, त्यावेळेला नागपूरच्या यशवंत स्टेडियममध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुद्धा आले होते. एकंदरीत त्यावेळेला त्यांना मोठ्या उत्साहामध्ये त्यांचं स्वागतही आपल्या सर्व मंडळींना केलं. त्यांनी ते सत्तेत होते, जवळजवळ 2.5 वर्ष सत्तेत होते. असं काय भावना आहे? कारण त्यांनी तुम्हाला सरकारला टेन्शन द्या असं म्हटलं होतं. काय भावना आहे? ते देऊ शकत होते का जुनी पेन्शन आणि त्यांनी दिली नाही का, की ते देऊ शकत नव्हते अशी आपली भूमिका आहे? राज्य सरकारी, निमसरकारी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीने आपल्या संपूर्ण इतिहास काळात कोणत्याही राजकीय पक्षाचा अजेंडा कधीच खांद्यावर घेतलेला नाहीये. माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील, हे सुद्धा जुन्या पेन्शनच्या बाबतीत आतापर्यंत नकारात्मक भावनेत होते. परंतु जेव्हा कर्मचारी संघटनांशी चर्चा केली, गेली 17 वर्ष समन्वय समिती सातत्याने हा विषय मांडत आहे आणि आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की 25 ते 30 वर्ष सेवा केल्यानंतर जेव्हा कर्मचारी निवृत्त होतो तेव्हा त्याला मिळणारं पेन्शन 7 ते 9 हजार आहे आणि हे सन्मानजनक नाही. सेवानिवृत्तीनंतर पेन्शन हा आमच्या बुढाप्याचा आधार आहे आणि तो आधार मिळाला पाहिजे. माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हा आमचा जो खुलासा होता तो मान्य झाला आहे. एकंदरीत त्यांनी आता एक दबाव निर्माण झाला आंदोलनाचा. मात्र मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जर जुनी पेन्शन दिली तर राज्याचा विकास कसा मागे जाईल याचं गणितच देवेंद्र फडणवीसांनी मांडलं होतं. यावर कधी चर्चा झालेली आहे का? कारण RBIचं सुद्धा हेच म्हणणं आहे, तो बोजा मोठा आहे. सुकाणू समितीच्या सदस्यांसोबत समितीची चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये आम्ही दाखवून दिलं की हा बोजा पडत नाहीये. कारण की जवळपास 19 लाख कर्मचाऱ्यांपैकी 5 लाख कर्मचाऱ्यांच्या जागा आज शासनामध्ये रिक्त आहेत आणि 25 ते 30 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर हा कर्मचारी म्हणजे राज्याचा भाग आहे. राज्य शासनाच्या सर्व विकास कामाचा गाडा तो वाहत असतो आणि अशा कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीनंतर आपण पेन्शन दिली पाहिजे, हा राज्य शासनाचा कर्तव्याचा भाग आहे. NPS मध्ये आम्ही जे पैसे देतोय हे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जातात आणि NPS मध्ये PFRDA ऍक्ट मध्ये NPS मध्ये जमा झालेले पैसे
परत येण्याचे कोणतीही तरतूद नाहीये आणि एनपीएस मधली ही गुंतवणूक शेअर मार्केटशी कनेक्टेड आहे. शेअर मार्केट जर वर चढलं तरच आम्हाला जादा पैसे मिळणार आहे. परंतु 2005 पासून आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 40,000वरचं शेअर मार्केट 65,000वर गेलं. तसं तर सर्व कर्मचारी एनपीएस धारक करोडपती व्हायला पाहिजे होते, परंतु असं घडलेलं नाहीये. कारण की आमचे पैसे हे डेड फंड मध्ये आहेत आणि त्याच्यामुळे आता कर्मचारी सेवानिवृत्त व्हायला लागलेत आणि त्यांना 7,000 ते 9,000 रुपये मिळतात. हा सन्मानजनक भाग नाहीये. हा सगळा मुद्दा समन्वय समितीला, मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आता पटलेला आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या भावना जाणून घेऊन सर्वांना जुनी पेन्शन योजनेचा जो निर्णय घेत आहेत त्याबद्दल सुकाणू समितीच्या वतीने आणि राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो. खरं तर अहवाल तुम्हाला पुढच्या आठवड्यात तुमच्या समोर येणार आहे. हा जो अहवाल आहे तो जर तुम्हाला पटला नाही तर पुढचं पाऊल काय याची चर्चा झाली आहे की त्याची चर्चा व्हायची आहे? मुळात समिती स्थापन केली तेव्हा त्या समितीची कार्यकक्षाच अशी आहे की जुन्या पेन्शन प्रमाणे आर्थिक व सामाजिक सुरक्षितता देण्याचे धोरण तत्व म्हणून स्वीकारलेले आहे. त्यामुळे जुन्या पेन्शनचे सर्व फायदे देणाराच अहवाल असेल अशी आम्हाला खात्री आहे. पण तरी सुद्धा जर त्याच्यात काही पुढे मागे झालं तर आम्ही संप मागे घेतलेला नाहीये. आम्ही संप संस्थगित केलेला आहे. शासनाला आम्ही संधी दिली आहे की शासनाने जे आम्हाला लेखी वचन दिले ते पाळलं पाहिजे, अन्यथा पुन्हा एकदा आम्हाला संपाचा हत्यार उपासावं लागेल. नक्कीच अनेक वेळेला आपल्या मागण्यांकडे बघत असताना आमदार खासदारांना मिळत असणाऱ्या पेन्शनची सुद्धा चर्चा होते. नक्की काय भूमिका आहे जुनी पेन्शन मागणाऱ्या आंदोलकांची आमदार आणि खासदार यांच्या पेन्शन बाबत? आमदार आणि खासदार हे सुद्धा राज्याचे, देशाचे सेवक आहेत. त्यांना सुद्धा सेवानिवृत्तीनंतर सन्मानजनकपणे जगण्याचा अधिकार आहे. त्यांना किती पेन्शन द्यावी हा राज्य शासनाचा विषय, आमचा त्याच्यावर कोणताही आक्षेप नाहीये. परंतु त्यांच्या सोबत त्यांच्या सर्व निर्णयाला जनतेपर्यंत पोहोचवण्याचं, मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हा सेवक करत असतो, कर्मचारी करत असतो. शिक्षणाचा गाडा हाकण्याचं काम शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी करत असतो आणि त्याला सुद्धा सन्मान मिळाला पाहिजे. कोणाला किती पेन्शन मिळते याच्यावर आमचा कोणताही आक्षेप नाहीये, पण आम्हाला सन्मानजनक पेन्शन मिळावी एवढी रास्त मागणी आमची आहे. धन्यवाद सुभाषजी, आपण 0 आवरमध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. जुन्या पेन्शन योजनेचा आजच्या पिढीतील सरकारी किंवा निमसरकारी नोकरीत नसणारे मात्र ओझे असा उल्लेख करतात. कारण सरकारी कार्यपद्धती, कर्मचाऱ्यांबाबतचा रोष, त्यामुळे आपली प्रतिमा सुधारण्यासाठी या सरकारी कर्मचाऱ्यांना बरीच मेहनत करावी लागणार आहे. पण टीका करणाऱ्यांनाही हेही विसरता कामा नये की समाजातील वृद्धांना दिली जाणारी पेन्शन ही त्यांनी देश घडवण्यासाठी दिलेल्या योगदानाचा मोबदला असतो. याच विषयाला अनुसरून आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, सरकारनं शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करावी का? एकूण 16,000 मतं यूट्यूबवर. 63% लोकांनी होय म्हटलंय, 37% नाही म्हटलंय. इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं. 69 लोकांनी होय म्हटलंय, 31% नाही. फेसबुकवर 63% लोकांनी होय म्हटलंय, 47% नाही. एक्सवर 86% लोकांनी होय म्हटलंय, 14% नाही. केंद्राच्या पेन्शन धारकांची संख्या साधारण 77 लाख आहे, तर सक्रिय कर्मचाऱ्यांची संख्या आहे 50 ते 60 लाख. म्हणजे पेन्शन घेणारे आज जास्त, पगार घेणारे कमी. पुढे तर हा खर्च वाढतच जाणार आहे. केंद्रानं जुनी योजना बंद केल्यानंतर कर्मचाऱ्यांचा रोष पाहून काही राज्यांनी जुनी योजना सुरू ठेवली.
त्या राज्यांच्या तिजोरीत मोठा खड्डा पडला. त्या राज्यांची आर्थिक स्थिती सावरायला बराच कालावधी लागेल असं आम्ही नाही तर रिझर्व्ह बँकेनं सांगितलंय. केंद्रानं 2021-22 सालात पेन्शनधारकांवर 2.5 लाख कोटी रुपये खर्च केले होते, तर 2022-23 सालात तो खर्च वाढून 3 लाख कोटींवर पोहोचला होता. हा खर्च वाढतच जाणार आहे. सगळ्याच राज्यांचा कर्मचाऱ्यांच्या वेतनावर आणि पेन्शनवर होणाऱ्या खर्चाचा आकडा सुद्धा फार मोठा आहे. मात्र एक वेगळं गणित जुनी पेन्शन मागणाऱ्यांनी आज मांडलं आहे, ज्यातून हा आकडा कसा बोजा नाही हे त्यांनी सरकारला पटवलं आहे. त्याच्या बोजामुळे इतर सोयी सुविधांसाठी, कल्याणकारी योजनांसाठी निधी कमी पडतो असं एकीकडे सांगितलं जातं. मात्र आज तसं होत नाही हे सुद्धा या लोकांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रात जुनी योजना लागू झाली तर 1,10,000 कोटींचा अधिकचा बोजा पडण्याची शक्यता आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी जुनी पेन्शन योजना नक्कीच जास्त चांगली आहे. मात्र विरोध करणाऱ्यांचं म्हणणं आहे की त्याचा समाजाच्या प्रगतीवर दीर्घकालीन परिणाम होतोय. सध्या राज्यात निवडणुकीचं आंदोलनाचं वातावरण आहे. त्यात विविध राजकीय पक्ष सुद्धा हा मुद्दा तापवत ठेवत आहेत. अशा वातावरणात संघटित कर्मचाऱ्यांचा रोष पत्करायची सरकारची सुद्धा तयारी नाही, याचे संकेत मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी आज दिले आहेत. कर्मचाऱ्यांचं आणि राज्याचं फार अहित होणार नाही असा मार्ग निघेल अशी आशा करूयात. आपल्या भारतात निवडणुकीशिवाय एकही महिना असा जात नाही. नियमितपणे कोणत्या ना कोणत्या राज्यात कोणत्या तरी निवडणुका होतच असतात. मात्र अवघ्या देशाचं लक्ष असतं ते लोकसभा निवडणुकीकडे. आणि त्याच लोकसभा निवडणुकांसंदर्भातील सर्वात मोठी बातमी 0 आवरमध्ये आपण पाहणार आहोत. 6 डिसेंबरलाच 0 आवरमध्ये आम्ही तुम्हाला आगामी लोकसभा निवडणुकांची तारीख कधी जाहीर होणार याची हे सांगितलं होतं. एबीपी समूहाच्या विशेष सूत्रांच्या माहितीनुसार फेब्रुवारीत अर्थसंकल्पानंतर देशात सार्वत्रिक निवडणुका जाहीर होतील. निवडणूक नियोजित वेळापत्रकाच्या 1 महिना आधीच होण्याची शक्यता आहे असं वृत्त आम्ही दिलं होतं. आणि आता तीच तारीख जवळपास निश्चित झाली आहे असं म्हणावं लागेल. कारण आज नागपुरात पार पडलेली महाराष्ट्र भाजपाची बैठक आणि त्या बैठकीतला भाजपाचा मेगा प्लॅन. आजपासून बरोबर 55 दिवसांनंतर देशात कोणत्याही क्षणी लोकसभेसाठी आचारसंहिता लागू होईल हे आम्ही नाही तर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना दिलेली माहिती आहे. इतकंच नाही तर पुढचे 55 दिवस एक मजबूत निवडणूक कार्यक्रमही महाराष्ट्र भाजपनं सुरू केलाय. आजपासून हेच 55 दिवस मोजले तर 7 फेब्रुवारी ही तारीख येते आणि हेच आम्ही 6 डिसेंबरला सांगितलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय. बरं, नागपुरातील बैठकीत महाराष्ट्र भाजपचे सगळेच बडे नेते उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या देवगिरी बंगल्यावर ही बैठक पार पडली. त्यात एक मोठा कार्यक्रम आखण्यात आला, ज्यामध्ये खुद्द देवेंद्र फडणवीसांच्या महाराष्ट्र दौऱ्यासह अनेक नेत्यांच्या राज्यव्यापी यात्रांचा समावेश आहे. शिवाय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीही अगदी आजपासूनच भाजपनं डिजिटल टेक्नॉलॉजीचाही वापर करणार असल्याचं समजतंय. भाजपच्या याच तगड्या प्लॅनिंगवर होता आमचा आजचा दुसरा प्रश्न. तो पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आमचा दुसरा प्रश्न आहे, लोकसभेला सामोरं जाण्यासाठी इतर पक्षांच्या तुलनेत भाजपची जास्त तयारी आहे असं वाटतंय का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. इलेक्शन मिशन मोडवर गेलेल्या भाजपला काँग्रेसनं आपल्या स्टाईलनं उत्तर दिलंय. भाजपाचा
55 दिवस नाही, पूर्ण 5 वर्षाचा कार्यकाल हा फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून चाललेला असतो आणि त्यामुळे त्यांना काही करून सत्तेमध्ये यायचं, सत्ता ताब्यात घ्यायची आणि मग सत्ता ताब्यात आल्याच्या नंतर या देशातल्या लोकांना पूर्णपणे ग्रांटेड फॉर घ्यायचं, अशा प्रकारचं त्यांचं ते राजकारण आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही चाल आता सर्वसामान्य माणसाच्या लक्षामध्ये येऊन गेलेली आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षावरचा विश्वास हा लोकांचा पूर्णपणे उडालेला आहे. 2014 साली लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपनं अब की बार मोदी सरकार असा प्रचार केला. त्याचा त्यांना फायदाही झाला. भाजप सत्तेत आलं. पुढे 2019 सालीही फिर एक बार मोदी सरकार असा प्रचार झाला. भाजपला पुन्हा एकदा बंपर यश मिळालं. 2019च्याच निवडणुकीत काँग्रेसनं चौकीदार चोर है असा प्रचार केला, ज्याचा काँग्रेसला काहीही फायदा झाला नाही. हे कॅम्पेन काय सांगते तर ऐका. 2014 नंतर देशातल्या निवडणुका कॅम्पेन सेंट्रिक झाल्या. देशात डिजिटल क्रांती झाल्यानं प्रचारही त्याच माध्यमात वाढला. नव्या पिढीला आपल्या बाजूनं करण्यासाठी प्रत्येक पक्षानं डिजिटल माध्यमांवरही जोर लावलाय. मात्र हे करत असतानाच ग्राउंड झिरोवरही कनेक्ट असणं गरजेचं असतं. नाहीतर सोशल मीडियात मिळणारे लाईक्स मतांमध्ये रूपांतरित होत नाहीत आणि तेच होऊ नये म्हणून भाजप निवडणूक प्लॅनिंग ही ग्राउंड झिरोवर करतंय आणि आजच्या बैठकीनंतर हीच बाब पुन्हा सिद्ध झाली आहे. आता वेळ झाली आहे आपल्या आजच्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची. त्यासाठी आपण जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. आजचा प्रश्न परत एकदा बघूया. लोकसभेला सामोरं जाण्यासाठी इतर पक्षांच्या तुलनेत भाजपची जास्त तयारी आहे असं वाटतं का? सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया आल्या आहेत बघूया. एक्सवरून तेजस सुरवसे, भाजप कायमच निवडणुकीच्या तयारीत असते. महाराष्ट्रात 2024च्या सर्व निवडणुकीत भाजपच मोठा भाऊ असेल. एक्सवरून हनुमान कदम, राष्ट्रवादीची पण जोरदार तयारी सुरू आहे. अजित पवार गट यावेळी कमीत कमी 10 खासदार निवडून आणणार. एक्सवरून मिलिंद पाटेकर, होय, कारण दुसऱ्या राज्यात विजयानं भाजपचा उत्साह वाढला आहे. पुढील निवडणुकीत भाजप सांगेल तीच पूर्व दिशा असणार. फेसबुकवरून अप्पासाहेब जाधव, लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी भाजपची जास्त तयारी झाली आहे, कारण ईडीचा वापर त्यांनी इतर पक्षांना कमकुवत करण्यासाठी केला आहे. फेसबुकवरून नितीन माळी, 12 महिने 24 तास हा पक्ष इलेक्शन मोडवरच असतो, यांना बाकी कशाची फिकीर नाही. इंस्टाग्रामवरून रवळनाथ यल्लुळकर, भाजप पक्षात स्वतःचे नेते कमी आणि ईडीच्या भीतीमुळे आलेले खूप आहे, मग साहजिकच तो पक्ष नेहमीच पुढे असणार आहे. इंस्टाग्रामवरून भारत जाधव, ते तयार आहेत पण जनता त्यांना बाजूला करण्यासाठी तयार आहे. आता वेळ झाली आहे महाराष्ट्राचा कौल पाहण्याची आणि त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, लोकसभेला सामोरं जाण्यासाठी इतर पक्षांच्या तुलनेत भाजपची जास्त तयारी आहे असं वाटतं का? यूट्यूबवर एकूण 12,000 मतं मिळालेली आहेत. 73% लोकांनी होय म्हटलंय, 27% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 3,000 मतं. एकूण 80% लोकांनी होय म्हटलंय, 21% नाही. फेसबुकवर बघूया. चौसष्ट 64% लोकांनी होय म्हटलंय, 36% नाही. एक्सवर 75% लोकांनी होय म्हटलंय, 25% नाही. त्यामुळे सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर जर बघितलं तर लोकसभेला सामोरं जाण्यासाठी इतर पक्षांच्या तुलनेत भाजपची जास्त तयारी आहे असं सोशल मीडियावरच्या लोकांना वाटतं आहे. आर्ट ऑफ वॉर
या जगप्रसिद्ध पुस्तकातील काही चांगले कोट्स मी तुम्हाला 0 आवरमध्ये या आधीही सांगितले होते. आज एक नवा कोट पाहूयात. आर्ट ऑफ वॉर मध्ये sun Tzu म्हणतो, विजयी योद्धे आधी जिंकतात आणि नंतर युद्धाला जातात, तर पराभूत योद्धे आधी युद्धात उतरतात आणि नंतर जिंकण्याचा प्रयत्न करतात. विजयी मानसिकतेचं आणि लढाईच्या पूर्वतयारीचं महत्त्व यातून आपल्या लक्षात येतं. गेल्या 2 लोकसभा निवडणुकीत किंवा फॉर दॅट मॅटर 2014 नंतरच्या प्रत्येक निवडणुकीत मोदी शहांच्या भाजपच्या रणनीतीत आर्ट ऑफ वॉर मधील हेच तत्व दिसून येईल. लढाईला सामोरं जाताना प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचा अत्यंत बारकाईनं विचार केलेला असतो. जबाबदारी दिलेली असते, अधिकार दिलेले असतात आणि त्यानुसार काटेकोर नियोजन सुद्धा केलेलं असतं. त्याचं एक छोटं उदाहरण म्हणजे पन्ना प्रमुख किंवा पेज प्रमुख. मतदार यादीतील प्रत्येक पानावर असलेल्या मतदारांची जबाबदारी एका पन्ना प्रमुखाकडे असते. असे कोट्यावधी पन्ना प्रमुखांनी लोकसभेची तयारी सुरू केलेली आहे. एकीकडे इंडिया आघाडीच्या बैठकांचंही काही ठरत नसताना भाजप पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये गेलेली दिसते. महाराष्ट्राच्या या तयारीत शिंदे सेना किंवा अजितदादा गट नाही. कधी काळी एनडीएच्या माध्यमातून केंद्रात सत्तेत आलेली भाजपा ही आता 300+ एकट्याच्या बळावर आहे. आज जरी लोकसभेची तयारी होत असली तरी हीच तयारी महाराष्ट्र भाजपाला विधानसभेसाठी कामी येणार आहे. महाराष्ट्रात मिशन 45 जाहीर करून महाविकास आघाडीवर दबाव वाढवला आहेच. आता आमदारांच्या बैठकीत प्रिसिजन प्लॅनिंग केलं जात आहे. याचा त्यांना कितपत लाभ होईल ते येत्या 3-3.5 महिन्यातच आपल्याला कळणार आहे. मनोज जरांगेंनी सरकारला दिलेली मुदत संपायला फक्त 10 दिवस राहिले आहेत. मनासारखा निर्णय आला नाही तर मुंबईत धडकण्याचा विचार जरांगे यांनी आधीही बोलून दाखवला आहेच. जरांगे पाटील आणि मराठा समाज 24 तारखेनंतर मुंबई जाम करणार, गावागावातून ट्रॅक्टर भरून लोक मुंबईला जाणार, अशा आशयाचे मेसेज सोशल मीडियात फिरू लागले. पंजाब हरियाणा शेतकरी आंदोलनाप्रमाणे सकल मराठा समाजाच्या मुंबई ट्रॅक्टर मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन या मेसेजेसमध्ये केलं जात आहे. मात्र या सगळ्या गोष्टींचा मनोज जरांगेंनी इन्कार केलाय. मराठा समाजाच्या 17 तारखेच्या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरेल असं ते सांगत आहेत. मात्र त्याच वेळी प्रत्येक गावातून 50 ट्रॅक्टर मुंबईकडे येतील असं नियोजन करू असा इशाराही ते देत आहेत. त्यामुळे सरकारची कोंडी करण्यासाठी मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं मोर्चा वळवतात का, की सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही या जबाबदारीनं शांततेचं युद्ध दुसऱ्या कुठल्या मार्गानं सुरू ठेवतात ते आपल्याला 10 दिवसात कळेलच. मात्र ते थांबले आहेत. सरकार आपलं आश्वासन पूर्ण करेल ह्या विश्वासानं. या बातमीसोबत 0 आवरमध्ये आज इथेच थांबूयात. उद्या रात्री 7:56 पुन्हा भेटूयात. तोवर पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.